साताऱ्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतायत, जाऊयात थेट। पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर आणि साताऱ्याची आढावा बैठक या ठिकाणी आपण जस्ट सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन आणि प्रेझेंटेशन जे काही प्रशासनाच्या वतीनं दाखवण्यात आलं होतं त्या सगळ्याच अनुषंगाने चर्चा झाली। 2-2.5 तास जवळजवळ 2 वाजलेत, म्हणजे आम्ही 11ला शार्प सुरू केलं होतं, 12-1-2 3 तास सविस्तर अतिशय बारकाईने यावर चर्चा झाली। आणि प्रामुख्याने दोन्ही जिल्ह्यांचा डबलिंग रेट जो असतो, म्हणजे प्रमाण वाढण्याचं जे आहे ते राज्याच्या डबलिंग रेटपेक्षा खूप कमी आहे। राज्याला आता 30 दिवसाला डबल जर होत असेल तर सातारा आणि कोल्हापूर साधारण डबलिंग रेट काही 9 दिवसाचा आहे, काही 10 दिवसाचा आहे, तर अशा स्वरूपाचा आहे। त्याचबरोबर ग्रोथ रेटसुद्धा वीकली ग्रोथ रेट असेल, केसेस पर मिलियन असतील, ह्या सगळ्याच अनुषंगाने किंवा रिकव्हरी रेट असेल, या सगळ्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे काही फिगर्स आहेत ह्या सगळ्या फिगर्सच्या अनुषंगाने काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत। ते फिगर्स आपल्याला सगळ्यांनाच सांगता येऊ शकतील, परंतु निर्णय जे घेतले त्यात आता असं आहे की पॉझिटिव्ह रेट कोल्हापूरचा जवळजवळ 35% आहे आणि त्यामुळे त्याचा रेट 5%च्या कमी आणायचा आहे। म्हणजे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेले जे निकष आहेत किंवा एक टार्गेट्स आहेत, तर 10%च्या आत आणलं तरी सेफ झोनमध्ये आपण असतो। तर जसं आता हे जे ग्रोथ रेट म्हणजे संख्या खूप वाढते, आता कालची जर संख्या आपण कोल्हापूरची बघितली तर 950 एका दिवशी झालेली आहे। आणि म्हणून ही संख्या का वाढतीये तर त्याचे आपण टेस्टिंग पण वाढवतोय। जरूर थोडा प्रसार काही बाहेरच्या लोकांमुळे सुद्धा पूर्वी जो झालेला आहे आता त्याचाही प्रसार खाली होतोय। तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही जे टार्गेट सेट केलेलं आहे त्याच्यामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी ठरवल्यात, एक तर केस फॅटल्टी रेट ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा जे काही वेगवेगळे त्याच्यात की किती दिवसामध्ये मृत्यू झालेल्याची संख्या कशी आहे, तर 1 ते 5 दिवसामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षात घेतात, त्यावर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा असा त्यातला महत्त्वाचा निर्णय आहे। तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर प्रशासनाने अधिक भर दिला पाहिजे। त्याचबरोबर टेस्टिंग यासाठी खूप मोठ्या पद्धतीनं वाढवली पाहिजे। आज अँटीजन टेस्ट आणि याचाही उपयोग केला जातोय। RT-PCR सुद्धा टेस्टिंग त्या ठिकाणी वाढवली पाहिजे। आज साताऱ्यामध्ये नवीन RT-PCR आपण एक लॅब सुरू करतो आहोत, ज्याची उद्यापासून ॲक्च्युअल ऑपरेशनल ही लॅब होईल। साधारणपणे टेस्टिंगच्या बाबतीत अनेक सन्माननीय सदस्यांनी जसं सांगितलं की 3 दिवस वगैरे रिपोर्ट यायला समजा कोल्हापूरला लागत असेल, तसं लागता कामा नये। त्याला टर्न अराउंड टाईम ज्याला म्हणू आपण तो 24 आवर्सचाच असला पाहिजे। आणि त्यासाठी आज पुण्यावर जे साताऱ्याला अवलंबून राहावं लागत असायचं ते आता इथल्या इथेच टेस्टिंग होईल अशी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली जाते। तर मुख्यतः रेट जो काही संख्या वाढतीये तो जरूर काळजीचा विषय असतो, पण त्यापेक्षा महत्त्वाचा विषय मृत्यू दर वाढू नये याकडं आपलं लक्ष आपण त्यात अधिक जास्त देतो। आणि म्हणून रिकव्हरी रेट त्याच अनुषंगाने आणि मृत्यू दर हा 2 महत्त्वाचा आहे। ह्या सगळ्यासाठी जर काही महत्त्वाची आवश्यकता आहे तर ते अर्ली डिटेक्शन व्हावं, लवकर निदान व्हावं। लवकर निदान कसं होईल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲग्रेसिव्हली करून करता येईल। एकाच 15 तरी किमान रेशो असला पाहिजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा, आणि तो असायला हवा असं आम्ही टार्गेट दिलेलं आहे। आणि हा सगळा जर रेशो असा मेंटेन केला तर मग पॉझिटिव्हिटी रेट टेस्टिंग खूप वाढवल्यामुळे नक्कीच कमी येण्यामध्ये मदत होऊ शकणार आहे। काही महत्त्वाच्या ज्या निर्णय झालेले आहेत किंवा प्रश्न उपस्थित केले त्याच्या अनुषंगाने आम्ही जे काही आरोग्य विभाग म्हणून सांगितलं त्यामध्ये काही सदस्यांचं असं म्हणणं होतं की ॲम्ब्युलन्स आता इथे कोल्हापूरमध्ये सुद्धा
बरेच डोंगराळ भाग आहे, तिथं जास्त ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध झाली पाहिजे, इथे झाली पाहिजे. ॲम्ब्युलन्सेसच्या बाबतीत दोन्ही कलेक्टर्सनी मोठ्या संख्येने ॲम्ब्युलन्सेस रिक्विजिशन केल्या पाहिजे. हे पूर्वीच महिनाभरापूर्वी आम्ही सांगितलं आहे. त्याची जरा अधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशात सुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा आम्ही 500 ॲम्ब्युलन्सेस नवीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचं सुद्धा आपण लवकर त्या ठिकाणी अंमलबजावणी निश्चित प्रकारे केली जाईल. या ठिकाणी साताऱ्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीतले काही प्रश्न उपस्थित झाले होते. मग ते सिव्हिल सर्जनचे असो, काही या ठिकाणी काम करत असणाऱ्या डॉक्टर्सचे असो, तर एकंदरच जरा काही मोठं ऑपरेशन सिव्हिल हॉस्पिटलचं करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत या ठिकाणचं प्रशासन सुधारायला आणि विश्वासार्हता सामान्य माणसाची वाढायला, त्या सगळ्याच गोष्टी तत्परतेने केल्या जातात. तत्परतेचा अर्थ असा की ताबडतोबच केल्या जातील हे सुद्धा मी या निमित्ताने सांगतो. या ठिकाणी जे काही त्याच्या प्रशासनिक नेतृत्व बदलाची आवश्यकता असेल तर त्या पण ताबडतोबीनं काही तासांमध्ये आम्ही करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय असा आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स जेवढे आहेत, हे प्रायव्हेट हॉस्पिटल्स बऱ्याचदा पेशंट्सला तपासत नाहीत. एका भीतीपोटी की बाबा कदाचित आम्हाला कोरोना होईल का, समोरचा आलेला पेशंट हा कोरोनाग्रस्त असेल का, बाधित असेल का, या अनेक वेगवेगळ्या तर्कवितर्क लावून पेशंट्सला ट्रीटमेंट न करणं हे मला वाटतं हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यासाठी आता नवीन गोष्टी आहेत. अँटीजन टेस्ट जी अत्यंत स्वस्तामध्ये 200-300 रुपयामध्ये होते, 300-350 रुपयात, त्या टेस्ट किट्स त्यांनी ठेवाव्यात. तिथल्या तिथं 15 मिनिटात 20 मिनिटात अँटीजन टेस्टचा रिपोर्ट बघावा. परंतु त्यांनी कुठल्याही पेशंटला नाकारू नये, जो नॉन कोविड पेशंट असतो त्यांना. आणि असं जर करणार असेल एखाद्या हॉस्पिटल तर मला वाटतं कलेक्टर्सला खूप मोठे अधिकार डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आणि एपिडेमिक डिझीज ॲक्टच्या अनुषंगाने आहेत. मला वाटतं की जे अगदी पेशंटच्या जीवाशी खेळत असतील तर मला वाटतं त्या ठिकाणी खूप कठोर कारवाईसुद्धा करण्याची आवश्यकता आहे. आणि तशा पद्धतीचं सुद्धा लोकप्रतिनिधींचं काही मत व्यक्त केलं गेलं की आम्हाला ट्रीटमेंट केलं जात नाही. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या बिल्सच्या संदर्भात काही महत्त्वाचे विषय झाले. तर मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगेल की 2 पद्धतीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. एक तर प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी बेड्स 80% जे कोविड हॉस्पिटल डिक्लेअर केलेत किंवा इतर प्रायव्हेट जरी असतील तरीसुद्धा त्यांचे 80% बेड्स आपल्याला मिळाले पाहिजे. त्यासाठी विशिष्ट डेझिग्नेटेड ऑफिसर्स हे कलेक्टरनी नेमलेच पाहिजे आणि ते प्रभावीपणे त्याची अंमल केलीच पाहिजे. दुसरा महत्त्वाचा विषय की बिल्स जे आहेत ते महाराष्ट्र शासन किंवा महाविकास आघाडी हे आपलं पहिलं राज्य आहे की ज्यामध्ये बिलाला कॅपिंग करण्याचा निर्णय, म्हणजे त्याला एक अपर लिमिट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे त्या कॅपिंगचा निर्णय म्हणजे तो 100% अंमलच झाली पाहिजे. त्याच्यापेक्षा वर जर कोणी आकारत असेल तर मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि मग त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे कलेक्टर्सचं असतं. मग अशा वेळेस या सगळ्या संबंधी ऑडिटर्स स्पेशल नेमून ऑडिटर्सकडे अगोदर तर बिल आलं पाहिजे आणि नंतर ऑडिटर्सनी नीट तपासून ते बिल नंतर पेशंटच्या नातेवाईकाला किंवा पेशंटला दिलं पाहिजे पेमेंट करण्यासाठी. तर ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था झालीच पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष कलेक्टरनी ठेवलं पाहिजे. बऱ्याचदा असंही होतं की हे नीट म्हणजे हे व्हावं यासाठी भरारी पथक नेमण्याचा सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रत्येक कलेक्टरनी भरारी पथक नेमलं पाहिजे आणि त्या बाबतीत मग महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे दवाखाने असो किंवा कोविड हॉस्पिटल म्हणून खाजगी दवाखाने डिक्लेअर केलेले असो, या सगळ्यांमध्ये ज्या ज्या काही नोटिफिकेशन्स आम्ही काढलेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होते का नाही हे तपासण्याचं काम हे भरारी पथक त्या ठिकाणी करणार आहे. याचबरोबर असंही लक्षात आलं की एक नक्कीच आहे की फिजिशियनची संख्या, इंटेन्सिव्हिस्टची संख्या ही निश्चितच कमी आहे. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला इतर जे काही स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत त्यांचाही सेवा घेता येते किंवा आहेत हे जे खाजगी फिजिशियन्स आणि इंटेन्सिव्हिस्ट त्यांची पण सेवा आपण घेतली पाहिजे. म्हणून आम्ही IMAs जे आहेत, सातारा IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन
आणि कोल्हापूर IMA यांना मी विनंती करेल, आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा मी विनंती करेल की आपण खूप माणुसकीच्या दृष्टिकोनातून, संवेदनशील दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या सगळ्या महामारीकडे बघून आपली सेवा देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची सेवा घेतली पाहिजे असंही कलेक्टर्सला आम्ही सांगितलंय. आणि ती सेवा असं एक दिवस एखादा IMAचा व्यक्ती येऊन, फिजिशियन येऊन बघून गेला त्याला अर्थ नसतो. 7 दिवस 6 दिवस जो एक ओनरशिप घेऊन की हा पेशंट मी दुरुस्त करणार, या दृष्टिकोनातून ओनरशिप घेऊन जेवढी काही इथले जे काही MD फिजिशियन असतील किंवा एनेस्थेटिक्स असतील यांची जी यादी सातारा कलेक्टरनी आणि जिल्हाधिकारी कोल्हापूरनी केलं पाहिजे आणि त्यांना आपण एक गव्हर्मेंट हॉस्पिटल्सला त्यांची नेमणूक करून त्यांची सेवा त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तर त्याही बाबतीतला निर्णय करण्यात आलेला आहे. आज प्राथमिक आरोग्य केंद्र जेवढे काही आहेत दोन्ही जिल्ह्यातले, हे राज्यासाठीच निर्णय, पण प्राथमिक आरोग्य केंद्रामधल्या जागा रिक्त असतात. त्या जागा भरण्याचा अधिकार कलेक्टरला आहेच. आता ते सगळे डॉक्टर जर त्यांनी भरले, आता इथे जर MBBS डॉक्टर्स काही असतील या दोन्ही जिल्ह्यांमधले, वॉक इन इंटरव्ह्यूजनी त्यांनी घेतले पाहिजे आणि त्यांना आपण 75,000 रुपये नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून पगार देतो. आज ते सगळे मला वाटतं त्यांच्या सर्व्हिसेस त्यांनी घेतल्या पाहिजेत आणि पटकन सगळ्या जागा भरून काढल्या पाहिजेत. मग त्या नर्सेसच्या असो, टेक्निशियन्सच्या असो, सगळ्याच जागा भरण्याच्या दृष्टिकोनातून जी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त ज्या आमच्या रेग्युलर जागा असतात आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या, त्या सुद्धा भरण्याची कार्यवाही त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे. मी वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही त्यामध्ये इंटरव्ह्यूज न घेता अगदी शॉर्टकट पद्धतीनं, परंतु पारदर्शक पद्धतीनं, की ज्याच्यामध्ये मेरिट हाच क्रायटेरिया राहील, इंटरव्ह्यू क्रायटेरिया राहणार नाही, या क्रायटेरियाने आम्ही पटकन म्हणजे वेळेचा महत्त्व लक्षात घेऊन आम्ही त्या गोष्टी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या बदलाला मान्यता दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमची कार्यवाही सुरू आहे. आता थोडं सुप्रीम कोर्टाचा त्यामध्ये थोडा एक प्रॉब्लेम निर्माण झाला आहे, कारण आता मराठा आरक्षण आणि या संदर्भाने जागा भरूच नाही असं चाललंय. आमचा प्रयत्न असा आहे की आरोग्य विभाग वगळा आणि मग त्याला काय असेल तर रोक लावला तरी हरकत नाही. परंतु त्या बाबतीत आम्ही इथले जे आमचे वक्ता आहेत त्यांनाही आम्ही बोललो आहे आणि तेही प्रयत्न करत आहेत. आम्ही लवकर हा प्रश्न सोडवू, हे एक मला या ठिकाणी सांगायचं आहे. बाकीचे काही एकच महत्त्वाचं सांगेल की आदरणीय पवार साहेबांनी मागे पण रेमडेसिवीर त्यांच्या स्वतःच्या जे काही संबंध असतात त्यातून मिळून या प्रत्येक जिल्ह्याला दिले, त्यात कोल्हापूर साताऱ्यालाही दिले. आजही त्यांनी मोठ्या पद्धतीनं ते रेमडेसिवीरचे CSR मधून आपल्याला या ठिकाणी गरीब पेशंटला, ज्यांना अजिबात म्हणजे खाजगीत ॲडमिट झालेत पण पैसे नाही आहेत, अशा लोकांना देण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु जे सरकारी दवाखान्यात ॲडमिट आहेत त्यांना तर गव्हर्नमेंट स्वतःजवळ उपलब्धता आहेच आणि ती आपण मोफतच देणार. रेमडेसिवीरला कुठेही खर्च लागू नये आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या सगळ्यांना सहज पद्धतीनं मिळावं अशी व्यवस्था केलेली आहे. परंतु आता जे खाजगीत ॲडमिट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पवारसाहेबांनी विशेष व्यवस्था केली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. ऑक्सिजनचा एक लिक्विड ऑक्सिजनचा प्लॅन्ट प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी असावा, कारण त्यांनी प्रॉपर प्रेशर मेंटेन होईल असंही आपण त्या ठिकाणी सांगितलं. आणि शेवटचा मुद्दा मला एवढंच सांगायचं की दोन्ही जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जरा केस फर्टिलिटी रेट कमी व्हावा आणि प्रॉपरच मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही वेबिनार तर घेऊच, पण गरज पडली तर मुंबईवरून एक एक्सपर्ट टीम या सगळ्याच दृष्टिकोनातून, खास करून आता कोल्हापूरचं जे हॉस्पिटल आहे काय म्हणतो आपण CPR, तिथलं CPR हॉस्पिटल असेल किंवा तुमचं इंदिरा गांधी इचलकरंजी हॉस्पिटल असेल किंवा इथलं सिव्हिल हॉस्पिटल असेल, या सगळ्यांना प्रॉपर मार्गदर्शन करण्यासाठी एक्सपर्ट कमिटी सुद्धा पाठवू आणि वेबिनारच्या माध्यमातून सुद्धा त्यांना योग्य ते मार्गदर्शन आम्ही निश्चित प्रकारे करू. असे निर्णय या ठिकाणी आम्ही घेण्यात आलेले आहेत. तुमचे काय प्रश्न असतील तर सांगा. अजूनही 60-70-80% जागा जे काय हे येत आहेत त्या क्वारंटाईन आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट्समधूनच येत आहेत. असं कोणी पण गेलं आहे ना आपण येत आहेत अशातला अजून प्रकार नाही आहे. आणि मला वाटतं कम्युनिटी ट्रान्समिशन या महत्त्वाच्या बाबतीतला निर्णय WHO किंवा ICMRनीच
अभ्यासाअंती, कारण प्रत्येक ही इतकी पारदर्शकता आहे आपल्याकडे की सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत की किती केसेस वाढत आहेत, काय वाढत आहेत, आणि सिरो सर्व्हिलन्स चालू आहे. ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने त्या बाबतीतलं भाष्य त्यांनी केलं तर अधिक उत्तम होईल. साहेब, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं ज्या पेशंटवर उपचार होत आहेत त्या ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होत आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आतापर्यंत आपण किती पैसे दिले किंवा किती आपण अजून रक्कम राहिलेली? नाही, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला पैसे आम्ही देत नाही, इन्शुरन्स कंपनी देतं. प्रत्येक आजाराचा त्यांचा पॅकेज असतं, त्या पॅकेजप्रमाणे त्यांना पैसे मिळतात. पण मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 977 पॅकेजेस आहेत, ते सगळे फ्री आहेत, ते कॅशलेस आहेत, तिथे कुणीही पैसे देऊ नये एवढंच मी या निमित्ताने सांगेल. आमच्या या सगळ्या 45 हॉस्पिटल्स तिकडे आहेत, 27 हॉस्पिटल साताऱ्यात आहेत आणि 45 कोल्हापूरला आहेत. या सगळ्यांची आम्ही खूप मोठ्या संख्येने प्रसिद्धी करणार आहोत की हे हॉस्पिटल्स अशा आहेत आणि इथे तुम्हाला सेवा मोफतच घेतली पाहिजे, इथे पैसे देऊ नका. नाही, बेड्स उपलब्धतेच्या बाबतीत इतकं माझं मत आहे की स्पष्टता असली पाहिजे की कोणी सामान्य माणूस जरी कुठे गेला तरी त्याला त्या डॅशबोर्डवर कळावा की कोणत्या कोविड हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत. त्यामुळं डॅशबोर्ड कोल्हापूर आणि सातारा दोन्ही कलेक्टर्सनी ऑपरेट केलं पाहिजे आणि व्यवस्थितपणे डॅशबोर्डच्या माध्यमातून सामान्यांना कळलं पाहिजे की कुठे बेड उपलब्ध आहे. आणि त्यामुळे बेड्स उपलब्धता एकदा सहज पद्धतीनं कळली तर मला वाटत नाही की ही अडचण यायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा हाही विषय आहे की बेड्स हे CCC कॅटेगरी ज्याला म्हणतो आपण, एसिम्प्टमॅटिक, तिथे अडचण नसते, परंतु अडचण असते ICUची. बऱ्याचदा माझं असं म्हणणं आहे की ICUच्या बेडवर जर एसिम्प्टमॅटिक पेशंट झोपलेला असेल किंवा उपचार घेत असेल तर मला म्हणायचं की ते चुकीचं आहे. जरा त्यावर सुद्धा कलेक्टर्सनी आणि कमिशनर्सनी नियंत्रण ठेवलं पाहिजे की अशा पद्धतीनं बेड ऑक्युपाय करता कामा नये. ज्या कॅटेगरीचा पेशंट असेल त्याच कॅटेगरीच्या हॉस्पिटलमध्ये तो गेला पाहिजे, अन्यथा बेडची उपलब्धता कमी होईल आणि खरं गरजू पेशंटला त्या ठिकाणी बेड उपलब्ध होणार नाही. त्यामुळे त्याची नियंत्रण त्यावर आणण्याची आवश्यकता आहे. सातारा सेवेचा प्रचंड अडागोंदी कारभार सुरू आहे. आता नुकतंच एका समितीचे प्रकरण असं घडले की 10 दिवसापूर्वी एक कारभार ज्याचा व्हिडिओ केला तो व्हायरल झाला. या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ज्या कर्मचाऱ्याने हे कृत्य केलेलं आहे त्याला सस्पेंड केलं गेलं आहे. नाही, या बाबतीत मी प्रयत्न केलेला आहे. त्या महिलेच्या बाबतीतली मला आता कलेक्टरांकडून मी माहिती घेतली. त्यांनी एक चौकशी समिती नेमलेली आहे. ती 5th टाईम डिलिव्हरीची महिला आहे आणि त्याच्या बाबतीत ती ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आली, ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टोटल ब्लिडिंग होत होतं आणि मग एवढंच विषय की त्या ठिकाणी कुठे तिने टेस्ट केली, कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये टेस्ट केली, ह्या बाबतीतली सोनोग्राफी टेस्ट कुठे केली, या सगळ्यांचीच आमची डेप्युटी डायरेक्टर लेवलला सुद्धा जरा तांत्रिक दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत. जर कोणी दोषी असेल, आज प्राथमिक दृष्टिकोनातून त्यात सिव्हिल हॉस्पिटलचा दोष दिसत नाही आज, पण तरी सुद्धा काही जर असेल तर कलेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर यांच्या कमिटीचा जो अहवाल येईल त्याच्या अनुषंगाने आपण योग्य ती कारवाई करू. साहेब व्हेंटिलेटर आणि बेड हे कराडमध्ये पण उपलब्ध नाहीत. कराडमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात, मात्र शासकीय हॉस्पिटल जे प्रशस्त आहे तिथं कॉटेज हॉस्पिटलला उपचार केले जात नाहीत कोरोनावर. यासाठी तुम्ही काय करणार आहे? नाही, शासकीय हॉस्पिटलला सगळंच दुरुस्त करायचं आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील असतील किंवा इथले सगळे जे सन्मान्य आमदार आहेत सगळ्यांचंच म्हणणं आहे की जरा इथे सगळं म्हणजे आम्ही इथे जरा विशेष लक्ष देऊन आणि त्याला जोडून पुढचं लॉंग टर्म प्लॅनिंग असं आहे की माननीय वित्तमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी ठरवलंय इथं जे जुन्या काळात आपण जे मेडिकल कॉलेज मंजूर केलेलं होतं त्याला आता गती द्यायची, त्याला जमीन उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टिकोनातून दादांनी बैठक घेतलेली आहे आणि तेही आपण करतोय. पण इथली सिव्हिल हॉस्पिटल किंवा कॉटेज हॉस्पिटलचा जो तुम्ही उल्लेख करताय त्याही गोष्टींची 100% व्यवस्थितपणा आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उकळले जातात. एकेका पेशंटला 4-4, 5-5 लाख रुपये सह्याद्री हॉस्पिटल उकळलेले आहेत. ते महात्मा ज्योतिबा फुलेत आहे का? महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये आहे सर. 20,000 रुपयासाठी एका पेशंटचं जेवण बंद केलं. माझं एवढंच म्हणणं आहे, मी जाहीरपणे सांगतो की जर त्यात असेल तर त्यांनी घेतलेले जे बिल्स आहेत अधिकृत बिल घेतले पाहिजे, त्याच्यावर आम्ही चौकशी पण करू आणि जर पॅकेजेसच्या बाहेर जाऊन त्यांनी काही चुकीचं काम केलं असेल तर निश्चित प्रकारे योग्य ती कारवाई करू.
नाही हे बघा एक मिनिट, एक तर तुला सांगतो, कोविडच्या पेशंटला लक्षणं नसतील तेवढी काळजी करण्याचं काय कारण आहे? अँटीजन टेस्ट करून करावं असं त्यातला भाग आहे. तर आता तुमचे जे काही तुम्हा लोकांचे जे पगार कमी करतायत ना, असं कुठेही पगार कमी नाही करत, उलट 2 पैसे वाढून देत आहेत सध्या. नाही तर किमान मेंटेन तरी करतायत. कमी होण्याचं काही कारण असायला नको. तर मला सांगा, दोन्ही जिल्ह्यातली ही महत्वाची बैठक आहे. लोकप्रतिनिधी हजर आहेत, अधिकारी हजर आहेत, मात्र एक मिनिट. राज्यसभेचे खासदार का अनुपस्थित तुमचा जो आहेत? प्रश्न आहे ना, मंत्री का? ते माझ्याकडे तुम्ही निवेदन द्या, तुम्ही महिलांचा एक. आणि दुसरा विषय सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये नॉन कोविड पेशंटचं करायचं काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आपण जे क्वार्टर हॉस्पिटल त्यासाठी होईल. टोपे साहेब, तुम्हाला प्रश्न आहे. राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री का अनुपस्थित आहेत? त्यांच्याकडून तुम्हाला काही मेसेज आलेला आहे का? कारण इतकी महत्वाची बैठक असताना 2 महत्वाचे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी गैरहजर नाही, आहेत. त्यांचा मलाही फोन आला, माननीय पवार साहेबांनाही आला, आणि त्यांच्या काही रुटीन ज्या तपासण्या आहेत त्या तपासणीचं काम करण्यासाठी त्यांचे काही हॉस्पिटलच्या अनुषंगाने ते अनुपस्थित आहेत. दुसरं काही कारण नाही.